जितेंद्र करंगुटकर जितेंद्र करंगुटकर हे ठाण्यामधून आलेले होते. संजय पडवळ हे मुंबईमधून आलेले होते. सुभाष तोत्रे हे आंबेगाव येथून आलेले होते. ज्ञानेश्वर शिंदे हे चाकसमान खेड पुण्याहून आलेले होते. मी पुन्हा एकदा सगळ्यांची नावं वाचतो. जे बोगस जामीनदार मुंबईहून आणले जायचे. संतोष कुमार तेलंग वय 32 वर्ष राहणार हडपसर. जितेंद्र करंगुटकर वय 39 राहणार दिवा ठाणे शहर. संजय पडवळ वय 42 वर्ष राहणार मुलुंड वेस्ट मुंबई. सुभाष तोत्रे राहणार आंबेगाव पुणे 40 तोत्रेंचे. ज्ञानेश्वर शिंदे वय 55 राहणार खेड पुणे. सुजित सकपाळ वय 36 राहणार मुलुंड वेस्ट मुंबई. दर्शन शहा फुलगेट कॅम्प पुणे 45. पिराजी शिंदे वय 60 वर्ष मोशी हवेली. गोपाळ कांगणे पिंपरी कोर्टाच्या बाजूला पिंपरी पुणे वय 35 वर्ष. ॲडव्होकेट असलम सय्यद वय 45 वर्ष वैदवाडी हडपसर. ॲडव्होकेट योगेश जाधव वय 43 वर्ष हडपसर पुणे. असे एकूण 11 आरोपींना सध्या अटक करण्यात आलेली आहे. पहिले 6 जे आहेत क्रमांक 1 ते 6 5 तारखेला 5 जानेवारीला अरेस्ट केली आहे. नंतरचे 7 आणि 5 जानेवारी. नंतर दर्शन शहा 7 तारखेला आणि आरोपी क्रमांक 8 पिराजी शिंदे, आरोपी क्रमांक 9 गोपाळ कांगणे हे 9 तारखेला अरेस्ट केले. येस 8 आणि 9 तारखेला. आणि पूर्वीचे अगोदरचे 1 ते 7 तारखेला 5 तारखेला. आणि राहिलेले 2 ॲडव्होकेट्स हे काल अरेस्ट केले 2 तारखेला. तपास चालू आहे. आम्ही आपल्याला त्याबाबत निश्चितपणे यामध्ये आमच्या तपासात ज्या बाबी समोर आलेल्या आहेत त्या अनुषंगाने सन्माननीय न्यायालयामध्ये म्हणजे एकच न्यायालय नाही आहे. पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी चिंचवड या तिन्ही भागामधील सर्व न्यायालयामध्ये अशा पद्धतीने हे रॅकेट चालत होतं. तर ज्या गुन्हेगारांचा अशा बोगट कागदपत्रांच्या आधारे बोगस बनावट जामीनदाराच्या आधारे जामीन झालेला आहे त्यांचे जामीन रद्द होण्याबाबत आम्ही न्यायालयामध्ये पोलिसांच्या वतीने कार्यवाही करणार आहोत. आणि आपल्याला सांगायला हरकत नाही काही न्यायालयांनी स्वतःहूनच कारवाई सुरू केलेली आहे आणि तशी पत्रही आम्हाला प्राप्त झाली आहेत. डेफिनेटली आम्ही ते तपासामध्ये आपण घेतला सप्टेंबर 24 पासून घेतला ना. आता आम्ही फ्रॉड करिता जे आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा 7बारे वापरले त्याचा सध्या आमचा तपास जो आहे तो आम्ही सप्टेंबर 2024 पासून घेतलेला आहे. बिलकुल एक नियम आहे की न्यायालयामध्ये एका वेळी एकाच व्यक्तीला एखाद्या गुन्ह्यामध्ये
जामीन म्हणून वापरलं जावं, परंतु तोच व्यक्ती 2 ते 3 गुन्ह्यामध्ये वेगवेगळी कागदपत्र वेगवेगळ्या नावानं प्रोड्यूस केला जातो, हे मुळात आमच्या तपासामध्ये समोर आले. त्या अनुषंगानं सुद्धा आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. आम्हाला 24 गुन्हे आतापर्यंत तपासात मिळाले, ज्याच्यामध्ये 32 आरोपींचे जामीन झाले. निश्चित फरार आरोपी आहेत. तपास चालू आहे, त्यामुळं जसंही आम्हाला एव्हिडन्स समोर येईल तसं आम्ही यात तपास चालू आहे. त्या अनुषंगाने तपास यापूर्वी अशा स्वरूपाचा कुठं रॅकेट उद्ध्वस्त झाले, म्हणजे पोलिसांनी उद्ध्वस्त करून कारवाई शिवाजीनगरला झाली. बिलकुल, आम्ही त्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे. प्रत्येक न्यायालयामध्ये एक सहाय्यक अधीक्षक नावाचं पद असते, ज्याला आपण नाझर म्हणतो बोलीभाषेमध्ये, आणि त्यांचं काम असतं की माननीय न्यायालयापुढे जामीन सादर करण्यापूर्वी सदरचे कागदपत्रांची सत्यता पडताळावी आणि मग नंतरच ते सादर करावं. तर त्या अनुषंगानं न्यायालयातील स्टाफची काय भूमिका आहे